बेजीस जो आसा ते वाडयात. कमीत कमी आमकां मिनिमम बेजीस 21,000 रुपये जाय. लिंक टू ऑल इंडिया प्राइस इंडेक्स. तेतूंत कितें जाता, आमी जे कामगार चार्टर डिमांड घालता एकटे जाल्ले आसात तांकां ऑटोमॅटीक मिनिमम वेज वाडला जाल्यार आलाशिरो मेळना खंय. आज आमकां 2,000 आनी 3,000 रुपया वाड मेळपाक नाक घालचें पडटा. कितलेशे टायम वाटाघाटी करच्यो पडटा. आणि हेजे विरुद्ध हे सरकार 3 वर्सां 4 वर्सां जाली डिस्पायट ऑफ द हेर डिमांड मिनिमम वेजाचेर फैसलो काय करिना. अशा ज्वलंत हेजेर आणि साबार राजकीय प्रश्नाचेर आम्ही कामगारांनी एकटे येवपाची गरज आसा. भावांनो भयणांनो, लक्षांत दवरात. कामगार शक्त, शेतकार शक्त, शक्ती ह्यो दोन्ही ज्यो हिंदुस्थानात बदल हाडपाक शकतात आणि ज्यो ऑर्गनायज आसात एकठांय येवपाक शकतात. आणि आम्ही जर एकठांय आयले आसत जाल्यार आमच्यो ज्यो मागण्यो, आमचे जे डिमांड त्या सरकारा विरुद्ध आसात, तुम्हीच गोंयचे कामगार झुजनात. आय कॅन टेल यू स्ट्रेट अवे. आज जर आम्ही खुबश्यो सवलती मेळयल्यात, इट इज ओन्ली बिकॉज आमच्या अख्ख्या देशाचे कामगार झगडटात, जगाचे कामगार झगडटात. 8 वरां आमकां हिंदुस्थानच्या कामगारांनी दिवना. आम्ही मे डे जर सेलिब्रेट करतात, कितलेशे जाणांनी आपले रक्त दिला. रक्ताच्यान तांबडो बावटो वयर आयला. लाल बावटा जिंदाबाद म्हणटात आमी. हो बावटो कसो निर्माण जाला आणि म्हणून आयच्या ह्या धरणात आम्ही प्रत्येकाने सिरियसली आमचो तेंको दिवपाची गरज आसा. लक्षांत दवरात. आम्ही बुन्याद जर बरी मारली आसत जाल्यार आमची बिल्डिंग स्ट्रक्चर आमी बरे भशेन करपाक शकतात. आम्ही 27 तारखेक गोंयच्या साबार इंडस्ट्रियल एरियेत आमचो निषेध दाखयला. आज आम्ही ह्या राजधानीत आयल्यात, प्रतिनिधी ग्रुपान आयल्यात, सगळे कमिटी मेंबर प्रत्येक युनिटाचे आयल्यात, काही कामगार आयल्यात. हांगा आमच्या मदीं इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो एक रिटायर्ड कामगार आहा 65 वर्सांचो. तो खंयच्याय मोर्चाक आणि खंयच्याय एका जातीन हजर जाता. कित्याक तेजो भुरगो खंय ना खंय काम करता. तेका खबर आसा आपूण कामगार म्हणून कितें सोंसला तें. म्हणून आमी आयचो धरणाक बरो गडगंज धरण दाखोवयात. कोण फाटल्यान फुडल्यान आसा तिणी मुखार येवचें. प्रेसाकूय बरे फोटो जाय. कित्याक तांकां फाल्यां कळटा की तिणी बाबा एक हांगा पणजे शहरात 27 तारखेक ऑल इंडिया जाल्ले आमी गोंयांत केला. पूण आज आमी पणजे ज्या जाग्याचेर हो सरकार चलता, गोंयचो सरकार चलता, जाका कळटा की लोक उपाशी पोटार आसात, लोकांच्या पोटार उलोवप पडला आणि म्हणून पणजे शहरात आसात. आमचो जनरल सेक्रेटरी कॉम्रेड क्रिस्तांव फोसेकाक हांगा पावला. ताळयो मारून सगळे ताका येवपाक दिवया. आमचो सेक्रेटरी एडवोकेट सुहास नायकूय आयला. दे वर बिझी इन द ऑफिस. कित्याक जे आमी कितें उलयतात ते प्रातिनीक प्रेसा दिसा वचपा खातीर लिखीत रुपांनी घालचें पडटा. सो आमी धरणां आयचे सुरू करतना ज्यो खडेगान मातश्यो घोशणा ज्यो आसा ज्यो तुमी पयलीं मारल्यात त्यो सगळ्यांनी मारच्यो. आनी हांव मागता कॉम्रेड प्रेसा एक बरो फोटो जाय घोषणा बिष्णा दितना. सो हांव मागता तुमी सगळे जे बदामाच्या झाडां पोंदा जे रावल्यात न्ही ते मातशे मुखार या. अशे मुखार सुद्दां आयले आतां. मातशे फुडें वचात. कॉम्रेड फाटल्यानाचे फुडें यात. नाल्यार हांव थंय येवन पळयता फाटल्यान कोण उबो आसतो. मातसो मुखार या. कॉम्रेड मुखार या रे, मुखार या रे. अशी हेवटेन या रे. सुरू करा. अरे सुरू करा.
करात अरे सुरू करात मारगाळ आणि डकारी कॉम्रेड हात वर काढा मारगाळ आणि डकारी मारगाळ आणि डकारी पेट्रोल डिझेल कुकिंग गॅसचे दर पेट्रोल डिझेल कुकिंग गॅस दर कमीत कमी पगार अरे कमीत कमी पगार कामगार शेतकार विरोधी कायदे अरे कामगार शेतकार विरोधी कायदे कामगार शेतकार विरोधी कायदे नाका रे नाका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम नाका नाका रे नाका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम नका नाका रे नाका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम नका लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद लाल बावटा जिंदाबाद जिंदाबाद कामगार शेतकरी एकता जिंदाबाद जिंदाबाद अरे कामगार शेतकरी एकता जिंदाबाद जिंदाबाद हम सब जय हम सब है हमारी ताकत है हमारी ताकत है हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा मेहनत हमारी दौलत तुम्हारी नहीं चलेगी नहीं चलेगी अरे मेहनत हमारी दौलत तुम्हारी नहीं चलेगी नहीं फाटी गया मॅडम फाटी गया कामगार विरोधी कायदे फाटी गया कामगार विरोधी कायदे फाटी गया कामगार विरोधी कायदे फाटी गया नाका रे नाका पीएफ आणि ग्रॅज्युटीचेर इन्कम टॅक्स नाका रे नाका पीएफ आणि ग्रॅज्युटीचेर इन्कम टॅक्स नका नाका रे नाका पीएफ आणि ग्रॅज्युटीचेर इन्कम टॅक्स नका नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी अरे नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी कामगार शेतकार विरोधी कायदे भाई महाराज अरे कामगार शेतकार विरोधी कायदे भाई महाराज हम सब एक है हमारी ताकत एक है हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा आमका नका कोणाक नका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कोणाक नका आमका नका कोणाक नका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कोणाक नका आमका नका कोणाक नका कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कोणाक नका फाटी गयात विरोधी कायदे फाटी गया कामगार विरोधी कायदे फाटी गया अरे फाटी गयात कामगार विरोधी कायदे फाटी गया हांव मागता आमचो जनरल सेक्रेटरी कॉम्रेड क्रिस्तांव फॉसेकाक सगळ्यांक संबोधित करपाक कॉम्रेड पुढे ना हांगर फुटो येतले सगळं आणि बरें येतले संजय मुखार रावपाक सेंटर कॉम्रेड सदांच फुडें वचपाक जाय हात लागला दिसता इज ओके कॉम्रेड्स आम्ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस गोवा राज्याचे कामगार प्रतिनिधी आयज एक स्पेशल प्रोटेस्ट धरणा पणजे शहरान घेता ह्या खातीर कित्याक पयर 27 तारखेर आमी एक ऑल इंडिया चळवळ शेतकार आणि कामगारांची तांतू आम्ही भाग घेतली। त्या चळवळीचे मुद्दे सरकाराचे जे धोरण 3 काळे कायदे शेतकारां विरुद्ध
आणि कामगारांच्या वतीन 40 आणि 4 कायदे मोडून तोडून 4च कायदे सरकारान कोड म्हणतात तेका लेबर कोड हे तयार करून मालकांच्या फावराक कामगारांच्या विरोध एका भाशेचे कायदे सरकारान केल्यात. त्या कायदे फाटी घेवपा खातीर ताचेर निषेध मारपा खातीर कामगार आणि शेतकार तांणी ऑल इंडिया बंदाचो उलो पुकारलेलो आणि त्या उल्याक पाठिंबो दिवन गोंयच्या प्रदेशांत आमी सगळ्यांनी आपापल्या फॅक्टरीनी आपापल्या तरेन जुलूस केल्ले आसा. आमी पूर्ण पाठिंबो दिलो जो ऑल इंडिया बंद अख्ख्या इंडियन शेतकारांनी कामगारांनी यशस्वी करून घेतले. ताका लागून आमी तांचे वंदन करता आणि तांकां आमी ताळयो मारून तांकां आमी सलाम दिता. इश्टानो, आमी आयज यो जुलूस, आयज यो धरणां, यो एक मेळावो आमी कित्याक घेतात? आझाद मैदानाचेर ह्या हुतात्मा ह्या स्मारका फुडें आमी हो धरणां कित्याक घेतात? आमी पळयतात केंद्र सरकार बीजेपी एनडीए सरकार आसा, गोंयांत बीजेपी एनडीए बीजेपी सरकार आसा. ह्या दोनूय सरकार आसतना खूबशे गोंयच्या लोकांक त्रास जावंक लागल्यात आणि खूबशे लोकांचेर अन्याय जावंक लागला. पयल्या सुवातेर प्रत्येक घराब्यांत, आय एम्फसाइज, प्रत्येक घराब्यांत बेकारी आसा. गोंयांत एकूय घर मेळचे ना. थोडे जे सारखे सत्तेर आसलेल्यांक चिकटून धरून आसलेल्यांच्या घरा सोडून उरलेले सामान्य लोकांच्या घरांनी बेकार आहा, नोकऱ्यो ना. प्रत्येक घरांत धाकटी भुरगीं आसात. आयज त्या धाकट्या भुरग्यांचो परिस्थिती खूप वायट आसा. आवय बापाची परिस्थिती खूप वायट आसा. भुरग्यांक शिकोवंक जाय पण भुरग्यांक ही शाळेक धाडपाक जायना. भुरग्यांक शिकोवपाक आयज आवय बापाय भुरगीं थडपडटात. दोंगराचेर वचून एकसुरें बसून शिकचे पडटा. ते स्मार्टफोन म्हणून म्हणटात, ते काय सवाय ना. बरे म्हारग आहा, गरिबांच्या हाती भायर ते. पण भुरग्यांक ते दिवचे पडटा. लोन काढून आनी कितें करून त्या भुरग्यांक दिवचे पडटा. आमचे एक मोगरे म्हणून एक भुरग्या मोगरें पैकोळकार पैकोळचे भुरग्यांक शिकोवंक जाय म्हणून दोंगरार गेले. दोंगरार एक सुवात साफ करपाक, जाल्यार ताका एक रॅटल स्नेक म्हणटात, फुरशे, तेणे चाबून ते मरता म्हणून साल्वार जाले. कित्याक? भुरग्यांक रिसेप्टिव्हिटी ना. पैकोळ तुमी जाणात, पूल मोडला आणि 3 वरां लागता येवपाक फुडें. त्या गांवांत एका भुरग्याक मरता जिते कशेंय करून ते पावले हॉस्पिटलांत म्हणून साल्वार. इश्टानो, आयज आमच्या गोंयच्या लोकांची परिस्थिती भितरल्यान पोखरून गेल्ली आसा. शेतकार, रांपणकार, नुस्तेकार, धाकटे पसरकार, टॅक्सीवाले, रिक्षावाले, मोटरसायकल पायलट, बाजारकार, फेरीवाले, धाकटे हॉटेलवाले, कामगार सगळे अस्वस्थ आसा. आयज तांकां खंय ना खंय पोट भरपी, दिसपट्टो ग्रास जोडपी धाकटे कितें गाडो घालून आपलो दिसपट्टो ग्रास जोडटा जाल्यार हे
गव्हर्नमेंटाचे हे म्युनिसिपालिटीचे हे पंचायतीचे तांकां येवन तो गाडो काडून भायर मारता, त्यांच्या पटार मारता. अशा परिस्थितीत आज लोक जियेता. म्हारगाय इतली जाला, सामान्य वस्तूच्यो दर आम्ही पेट्रोल डिझेल म्हणतात, डाळ 70-80 रुपयाची आज 200 रुपया वयर जाला. तुझी तांत्या 30 रुपया असलेले 60 रुपया झाला. दूध 30 रुपया असलेले 50 रुपया झाला. लोक खंयसून पैसो हाडटालो. आताच माझो वांगडी कॉम्रेड राजू मंगेशकार तो म्हणटालो की कमीत कमी पगार 21,000 रुपया जावपाकूच जाय. मिनिमम वेजेस 5 वर्सां जाली रिवायज जावंक ना. आयज तूं बाजारान गेलो, तिंट्यार गेलो, खंयच्याय तिंट्यार, म्हापसा म्हण, पणजे म्हण, फोंड्या म्हण आनी खंयय गेलो आनी कोण तरी मानाय तुका घेवपाक जाय घरा व्हरून काम करपाक, जाल्यार कमीत कमी 800 रुपया तो मागता. पूण आयज आमचे गोंयची भुरगीं फॅक्टरीनी आनी इतर तुझ्या पसऱ्यांनी आनी इतर जाग्यांनी काम करता, जाल्यार त्या भुरग्यांक पगार 360 आनी 2 रुपया. पेट्रोल पंपांनी काम करपी कामगारांक ते कुशल काम करता पूण अकुशल पगार तांकां मेळटा. अशा वेळार आम्ही सरकाराक उलो मारला, गेल्या 5 वर्सां मिनिमम वेजेस रिवायज जावंक ना. आमच्या गोंयच्या 3-3.5 लाख भुरग्यांक फॅक्टरीनी हांगा थंय काम करपी, दफ्तरांनी काम करपी, पसऱ्यांनी काम करपी, वेगळ्या वेगळ्या उद्योग धंद्यांनी काम करपी ह्या भुरग्यांक फायदो मेळपाचो, तेजो बेनिफिट मोबदलो मेळपाचो. मिनिमम वेजेस रिवायज जावंक ना म्हणून मालक कामगाराचे पगार वाडयना. The unorganized workers' salaries are not revised, and that is the reason the employers have the gumption to say that we are not going to revise the salaries because government has decreed that the minimum wages has to be 362 rupees. अशा वेळार इश्टानो आम्ही हो धरणा घेतात. कामगारांचेर जो जुलम जाता, कामगारांचेर जो हमलो जाता, आज केंद्र सरकाराची आणि सगळ्या सरकारांची पॉलिसी गिरेस्तान गिरेस्त करप. 95% आमच्या देशाचे लोक फक्त 10,000 रुपयाचेर जगता. पण या कोविड वेळार एक अदानी आपलो फायदो 480% वाडयलो. एक अंबानी 128% आपलो फायदो वाडयलो. दर वराक अंबानी आणि अदानी हे मोडी सरकाराचे मित्र एका वराक ते 2 कोटी रुपया जोडटा. सामान्य लोक म्हयन्याक 10,000 रुपया जोडपाक मुश्कील. अशा परिस्थितीत या सरकाराची जी बीजेपीची धोरणां, आरएसची जी धोरणां, ही धोरणां लोक विरोधी, शेतकार विरोधी, कामगार विरोधी, चिरडाल्ल्या लोकां विरोधी. इन्कम टॅक्स आणि ग्रॅट्युटीचेर तुम्ही टॅक्स घालता, प्रॉव्हिडंट फंडाचेर टॅक्स घालता, प्रॉव्हिडंट फंड ग्रॅट्युटीचेर टॅक्स घालता ह्यो सरकार. अशा वेळार कामगारांक चेपून दवरपाक वेगळे वेगळे जे लोक आपलो आवाज उठयता तांचेर नाना तरांचे कायदे घालून लोकांक चेपून दवरपाचे प्रयत्न चल्ला. हालीं सरकारान एड्सा म्हणून काला, एसेन्शियल डिफेन्स सर्विसेस ऍक्ट म्हणून एड्सा. म्हणल्यार स्ट्रायक करप ना. स्ट्रायक केले जाल्यार तुका अरेस्ट करपाक शकता. That strike can be termed as illegal and you can be arrested. आज आमच्या टुरिझमान
कितले कामगार बेकार आहात. मायनिंगेन हजारांनी कामगार बेकार आसात. सरकारान मायनिंग कॉर्पोरेशन केलं जाय, पण या मायनिंग कॉर्पोरेशनाचो कसलोच फायदो अजूनही लोकांक मेळूंक ना. सरकार आश्वासना दिता, आयज करता फाल्यां करता, पण ही आश्वासना पूर्ण करिना. अजूनही मायनिंग कॉर्पोरेशनाचे जे पळय काय खंडीत उपाय घेवपाक जाय ते उपाय घेवंक ना. तो कॉर्पोरेशन फक्त फायलीचेर आसा. एका वाटेन मिनेर सरकाराक धमकी दिता की मायनिंग चालू थ्रू कॉर्पोरेशन करचो ना, जाल्यार दुसऱ्या वाटेन सरकार तांकां दोळे मारता आणि म्हणटा वी आर गोइंग टू वेट फॉर द इलेक्शन्स टू कम. इलेक्शनां येवन दी, देन वी विल से आचारसंहिता येयली, आता आमच्यान कांय करूंक जायना. फटोवन 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 दिपावळी येयली, दिपावळीच्या पयले करता. क्रिसमस येतलो तेच्या पयले करता. ते जातकच नवे वर्स येतले आणि मागीर इलेक्शनाचो आचारसंहिता येतलो. खंय गेल्लो खंय ना, कितें हाडले काय ना. इश्टानो, आमी बारीकसाणेन पळयतात. आमी रस्त्यार आयज लोक म्हणटा विचारता, रस्त्यार कित्याक येतात तुमी, कित्याक तुमी आंदोलन करतात, कितें गरज, सगळें बरें आहा मरे, सगळें बरें आहा, कित्याक तुमी बेश्टे हात पांय धाडयतात, कितें बरें आहा. पेट्रोल आसलेलो 60 रुपया, तो जालो 112. डिझेल आसलेलो 50 आनी 5 रुपया, ते चड पयस न्ही. 1.5 वर्सां फाटीं तो जालो 100 रुपया. आणि गॅस आसलेलो तो 414 रुपया, जाल्यार गॅस आतां जाल्यार 914 रुपया. 500 रुपया वाडले. ते पयशे खंयसून हाडटाले दिसपट्टो ग्रास जोडपी, पगार घेवपी दिसपट्टो ग्रास जोडपी, हे पयशे खंयसून हाडटाले भावनो. प्रश्न आयज जाला, जीने का मुश्किल हो गया है, जीने का बहुत मुश्किल हो गया है. आणि आराम हराम है. गांधीजीन सांगला, अन्याय सहन करी नाकात, गांधीजीन सांगला. आणि आमच्या घटनेत आम्ही क्लिअरली बरयल्ले आसा, आमच्या पूर्वजांनी, यो देश समाजवाद, यो देश लोकशाहीचो, यो देश धर्मनिरपेक्षता आणि यो देश स्वतंत्र आसतलो. पण या बीजेपी सरकाराच्या सत्तेखाला या देशाची स्वतंत्रता, या देशाची फॉरेन पॉलिसी आम्ही घाण दवरलेली आहा. आम्ही घाण दवरला. हे जे साम्राज्यवादी राज्यांक, वी कॉल देम इन इंग्लिश इम्पेरियलिस्ट कंट्रीज, आणि त्यांचे आज आम्ही गुलाम झाल्यात. आणि आम्ही आमचे जे नेबर्स आहात, जावं ते पाकिस्तान, जावं ते श्रीलंका, जावं ते नेपाळ, जावं ते भूतान, तांच्या लागीं संबंध आम्ही बरो दवरिना. आणि ताका लागून जी आमचो संबंध जो आसा ती पोकळी जाल्ल्या कारणाक लागून आयज चायना ती पोकळी भरूंक लागला. and we are becoming as a nation an irrelevant nation, a nation which is highly suspected by our own neighbors. अशा वेळार राजनीती जर विचार करीत, राजनीतीच्या पावंड्याचेर जे आयज सरकारान जे धोरण धरला, या धोरणाचे आमकां लोकांक खूब म्हारग पडटा. कामगार वर्गाचेर जुलूम जाता जाल्यार शेतकारांचेरय जुलूम जाता. गेल्या 11 महिने शेतकार रस्त्यार आसात आणि पहिल्या पावटी आख्या संवसारांत शेतकारांची चळवळ गाजलेली आसा. आणि या चळवळीत सगळे बुद्धिजीवी लोक, या चळवळीत जे प्रगतीशील लोक, कामगार वर्ग, श्रमजीवी लोक सगळे
चिड्डल्ले लोक, स्टुडंट, विमेन सगळे जे पळय आहा त्यांनी सपोर्ट करपाची गरज आहा. आम्ही ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस या चळवळीक पूर्ण पाठिंबो दिता. आमच्या बरोबर प्लॅटफॉर्म ऑफ ट्रेड युनियन सगळो पाठिंबो दिता. आणि जो प्रोटेस्ट वीक जो पळय केल्लो त्या प्रोटेस्ट विकाच्या अनुसार आयचो धरणा जाता. त्याच बरोबर गोंयच्या लेवलाचेर हांव सांगूंक सोदतां, मिनिमम वेजेस कमीत कमी 21,000 जावंक जाय. कदंबा कामगारांचे प्रश्न धरलेले, पीडब्ल्यूडी कामगारांचे प्रश्न धरलेले, रिव्हर नॅव्हिगेशन डिपार्टमेंटाचे कामगारांचे प्रश्न आणि त्यांना धाकट्या भुरग्यांची जोपासण करची पडटा. दुसरे संजीवानी शुगर फॅक्टरी आयज बंद आहा. ती या एकूच अपूर्बाईची कंपनी बंद आहा. त्या अपूर्बाईचे कंपनीक रिज्युवनेट करपाक, परतून ताका एक बरो हे दिवपाक, प्रोत्साहन दिवपाक शेतकारांच्या खातीर, शेतकार अगेन शुगरकेन फार्मर्स, या सरकारान उपाय काढूंक जाय आसलेले. कांयच काढूंक ना अजुनी. फक्त आश्वासनां दिता आणि एव्हरी टाइम दे आर मुव्हिंग द गोल पोस्ट बदलते आहात. ते एक गोल पोस्ट आहा तो बदलता, दुसरो गोल पोस्ट आहा. या आयज ना फाल्यां करता, फाल्यां असते परां करता. गेल्या 1 वर्स जाले मुख्यमंत्र्या लागीं आमी अपॉइंटमेंट मागता. हे सगळे प्रश्न मिटोवपाक, मिनिमम वेजेस फिक्स करपाक, यांच्या ऑफिशियल्स आपोवपाक. मुख्यमंत्री अशें ना तशें, तशें ना तशें. आतांचो 4 तारखेर असेंब्ली येता. आता म्हणटालो जर आमी वचून विचारले ना, असेंब्ली जावन मेळ्या. असेंब्ली जातकूच हांव इलेक्शनाक हांव सावड्डे आहा, हांव पेडणे आहा, हांव आनी खंय आहा, हांव बिजी आहा. अशें करून दीस घेतात. जी नीती आहा, जे पॉलिसीज आहात, या सरकारान कामगारांची पॉलिसी थारोवपाक जाय. वी वॉन्ट अ गव्हर्नमेंट which is governing. We want good governance, but this government is really not giving the good governance. आम्ही म्हणतात की जरी तर if people have to combat the economic recession, if people have to combat the increase in the prices, they need to have money in their hands. If people have to live, लोक तर जगपाक जाय, त्यांच्या हातीन पैसे आसपाक जाय. त्यांना नोकरीची गरज आहा. सरकारान फायस केले, या बीजेपी सरकारान 50,000 नोकऱ्यो दितले. पण या वाटेन कितल्योश्यो कंपन्यो बंद जाल्यो, दुसऱ्या वाटेन कितल्योश्यो हॉटेलां आनीक बंद जाली. आता मालक आपयता, पण कितें 100 कामगार आहा जाल्यार 50 कामगारांक आपयता. बायलांचेर जुलूम जाता, भुरग्यांचेर अत्याचार जाता. न्हय फक्त उत्तर प्रदेश, गोंयांतूय बायलांचेर अत्याचार जाता, जाणट्यांचेर अत्याचार जाता. हे जे जाणटे रिटायर्ड पेन्शनर्स, तेंचेर जो सरकारान उपाय काढला कसो, तांकां कितें पळय बेनिफीट आसलेले, पेन्शनाक कितें पळय बेनिफीट आनी कन्सेशनां आसलेली, ती कन्सेशनां सरकारान काढल्यात. ताका लागून हांगा आमचो राजन घाटे हांगा या हुतात्मा स्मारका फुडें बसला आणि तो आपलो आंदोलन करता. आमी पब्लिकली सांगूंक सोदता, कोणीय आंदोलन करता करूं, एनीवन हू स्ट्रगल्स, we are with them. Khande pa khanda, we are with them. Rajan Ghate Bab, I want to tell you, the AITUC is with you. We support you. Whatever be your struggle, we support you. We want you to succeed because you are taking up a very important issue of the people of Goa. आम्ही तुझी फाटली कितें हिस्ट्री, फुडली कितें चरित्र आम्ही पळयना. We judge you by your actions. You are fighting, we support you. इष्टानो, आम्ही या तिसच्या वतीन थारायला
की ह्यो आंदोलन आनी तीव्र आमी करतले. We will intensify this struggle and this struggle will continue. आम्ही तुम्ही पळयला इतली वर्सां AITUC is the only organization, एकच शक्ती कामगारांची जी परतून परतून रस्त्यार येता आनी झुजता. इश्टानो, हे झूज आमचे फुडें वतले आनी कामगारांक जे आपले अधिकार आणि न्याय मेळ्ळ्या शिवाय आम्ही वगैरे रावचे ना. BSNL कामगार म्हण, तुझे गो अँटिबायोटिक्सचे कामगार म्हण, आमच्या इंडस्ट्रियल इस्टेटींनी असलेले कामगार म्हण, हॉटेलांनी काम करतात ते कामगार म्हण, कदंबाचे कामगार म्हण, टॉडी आणि कोणी असो ते रिव्हर नॅव्हिगेशन, PWD या सगळ्या कामगारांक त्यांचे झूज आणि त्यांचे प्रश्न आम्ही घेतले, झुजून घेतले आणि पुढे पुढे वी विल फाइंड मोर अँड मोर सेक्टरल स्ट्रगल्स. प्रत्येक दिवसमानाक कोण ना कोण कामगार पणजे येतले आणि हल्ला बोल करतले, झुजतले आणि आपलं आंदोलन पुढे व्हरतले. देव बरें करूं तुमकां सगळ्यांक.